रात्री 2 वाजता चूल पेटवते. पुरींनो, जावर तुम्ही कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजेला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते रे पुरींनो. अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उमऱ्याच्या बाहेर आली तर माय पळत येते महाराज. गहू देईल, गड्या बाजरी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे का? किलो भर का पोरीच्या पिशीत कांदे देते. नातवाला भूक लागू नये भुईमुगाच्या शेंगा भाजून देईल, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुखी घेईल, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे नसते पण आईची वेडी माया राहते. त्या माय बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कुणावर असेल तर आपल्या पोरीवरती असतं. पुरुष मंडळी, 1-2-3 मिनिटात माझं कीर्तन संपलं. तुम्ही इथून बाहेर निघाले का एक करा माझ्यासाठी. प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचं. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले ना, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी आहेत काय? बाबा बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा घसा बसला वाटतंय. बाबा बाबा खरं सांगा, 9:30-10 वाजता तुम्ही फोन केला, दादा काही बोलला काय? घरात काही किरकिर भांडणं झाले काय? खरं सांगा, आता भेटायला येऊ का दादा तुम्हाला? सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर या जगात कोणाला कळत असेल, आपल्या पोरीला कळतं. महाराज 10 लाखाचं कर्ज माझ्या बापाच्या डोक्यावरती असू द्या, मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही. बाप आयुष्यात एकदाच रडतो गड्या. कधी कधी करेक्टच्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात. हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, तुम्ही आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही. तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो आणि बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोश्यावर पोरगी त्या घरात देतो. देवा मला माहिती नाही रे पाहुणे कसे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील तुमची पोरगी गोडे दिसायला पसंत आहे, आम्हाला तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश फाडतं. आनंद तेवढा, दुःख तेवढं झालेलं असतं का? मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा 1 महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारन बाबा चहा करून देऊ का? बाबा कोण मला विचारन बाबा गोळी घेतली का? बाबा कोण मला विचारन बाबा तब्येत बरी आहे का? बाबा पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बापच असतो महाराज. पोरीच्या लग्नाकरता किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो महाराज. पोरीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडणारा बाप असतो. नाही माझ्या पोरीचं लग्न ताटात झालं पाहिजे देवा. नेते मंत्री आमदार खासदार सगळे मंडळी आले पाहिजे, सगळ्या देवाच्या पाया पडेल. पण लग्नाचा दिवस उगू द्या, बापाचं तोंड पहा. मंगल कार्यालयाच्या शेजारी जातो, मंगल कार्यालयाच्या बाहेर तोंडामध्ये रुमाल कोंबतोंड ढळ ढसा रडतो का? बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारन जेवले का? कोण विचारन गोळी घेतली का? कोण विचारन तब्येत बरी आहे का? ते मायबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा गड्या. माता भगिनी, तुम्ही माझ्या आईसारख्या, बहिणीसारख्या. तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल, तुम्ही त्याच्यासंग बोलत नसाल, त्याची चूक पदरात घ्यान, बोला त्याच्याबरोबर. सध्या अटॅकसारखे प्रकारने माणसं जायला लागले आणि गेल्यानंतर आपण एकमेकाच्या आठवणी जाग्या करतो, स्टेटसला फोटो ठेवतो, मग ढसं रडत बसतो महाराज. पण जिवंतपणे कधी कोणाने माघार घेतली जात नाही महाराज. एकमेकाला समजावून घ्या. त्याचं कारण सांगेन. पुरुष मंडळी, माता भगिनी, मी ज्या ठिकाणी राहतो पारनेरमध्ये, माझ्या शेजारी सर सोन्या नावाचे एक मित्र कळमकर सर, त्याच्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो. तिला म्हणायचो, सोन्यानं तुझं लग्न छोटं केलं, आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणारे, हत्ती बोलवणारे, घोडे बोलवणारे, 100 महाराज लोक येणार आहे. असा दिवस नाही त्या पुरीला सर आम्ही टोमना दिला नाही. पण आम्ही एकत्र राहिलो, सातपुते सर, त्याची बहीण आणि माझी बहीण काही वेगळी नाही. पोरीने खाली मान घालावी, निघून जावं. पण दुर्दैव घडलं, सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या जागेवर गेला. त्यांच्या घरच्यांनी मला फोन केला, उगले महाराज अशी अशी घटना घडली, तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली, काही करा, तिला घेऊन यायची जबाबदारी तुमच्याकडं. महाराज बातमी ऐकली.